आजीच्या हातची जादू. हिवाळ्यात अत्यंत पौष्टिक तसेच सांधेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा आणि बाळंतपणासाठी विशेष असे गुणकारी आणि शरीराला ऊर्जा देणारे असे हे डिंकाचे लाडू. बरं, या लाडवामध्ये आपण जराही गुळाचा पाक वापरलेला नाही आहे, साखर वापरलेली नाही आहे. अगदी पौष्टिक असे हे लाडू तयार केलेले आहेत. तर पटकन बघूया साहित्य काय काय घेतलंय. जेवढे लाडू खाण्यासाठी रुचकर तेवढीच तयारीसुद्धा मोठी असते. त्यामुळे यामध्ये आता आपण घालत आहोत 1 पळी भरून तूप. तूप आपलं जरा गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत सुकं खोबरं. बरं, हे सुकं खोबरं 150 ग्रॅम आपण घेतलेलं आहे, बारीक किसून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला छान थोडा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. आपण जेव्हा बाहेरून आणतो ना तेव्हा ते कचवटच घालतात, त्यामुळे ते खायला थोडी मजा पण येत नाही. पण असे भाजून घेतले ना की ते खायला सुद्धा छान असे क्रिस्पी लागतात. आता पुन्हा याच पॅनमध्ये आपण थोडं तूप घालणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत सगळे मिक्स असे ड्रायफ्रूट्स. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळे सुद्धा भाजू शकता. यामध्ये आपण घेतलाय काजू, बदाम, पिस्ता, मनुका, चारोळी. हवं तर तुम्ही अक्रोडसुद्धा घालू शकता. आता थोडासा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे ते खाण्यासाठी पण क्रिस्पी लागतील, छान असे लागतील. त्यामुळे थोडा कलर चेंज झाला की आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया. दिसतात की नाही सुरेख. आता पुन्हा यामध्येच थोडं तूप घातलेलं आहे आणि यामध्ये घालतोय खारीक पावडर. बरं, ही खारीक पावडर कशी केलेली आहे, आपण खारकाच्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि त्याचे लहान आकाराचे तुकडे केलेले आहेत आणि थोडे रोस्ट करून घेतलेले आहेत. थोडे भाजून घेतले ना की ते ना मिक्सरला पटकन बारीक होतात. असे बारीक करायला गेलं ना तर मिक्सरचं भांडं तुटण्याची शक्यता पण जास्तच असते. त्यामुळे थोडे भाजून घ्या, म्हणजे पटकन बारीक होऊन जातील. आता ह्याचा थोडा कलर गोल्डन झालेला आहे आणि हे आपण एका परातीत काढलेलं आहे. आता पुन्हा त्याचमध्ये आपण 4 चमचे तीळ घातलेला आहे आणि 2 चमचे भरून खसखस घातलेली आहे. आणि हे सुद्धा आपल्याला स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. तीळ छान भाजले गेले ना की ते तडतड करून उडायला लागतात, की मग त्यावर 1 सेकंदासाठी झाकण ठेवूया आणि मग हे तीळ आणि खसखस सुद्धा या परातीमध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत मखाणे. मखाणे घालण्यासाठी आम्ही तूप वापरत नाही आहोत, पण जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की घालू शकता. आता हे छान रोस्ट करून घेऊया. हे चांगले भाजले गेले ना की हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण काय करणार आहोत, एका मिक्सरच्या जारमध्ये हे घालणार आहोत आणि ह्याची बारीक पावडर करून घेणार आहोत. ही पहा अशी. आता ही सुद्धा यामध्ये ॲड करूया. आता आपण घेतलेला आहे खाजूर. बरं, हा पण 15 मिनटं भिजवत ठेवलेला होता पाण्यामध्ये. तुमच्याकडे वेळ असेल तर जास्त वेळ भिजवा. हा बघा छान आपण मिक्सरला बारीक केलेला आहे. आता यामध्ये आपण 5 ते 6 पळ्या भरून तूप घातलेलं आहे आणि हे तूप जरा गरम होऊ दे की मग यामध्ये आपण घालणार आहोत थोडे थोडे करून डिंक. डिंक आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. हे डिंक पटकन फुलले जातात, पटकन फ्राय होतात, वेळ लागत नाही. हे फ्राय झाले की हे एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सर्व डिंक काढून झाले की ना आपल्याला हे थोडे असे बारीक करून घ्यायचे आहेत, पण वरचे वर. अगदी मिक्सरला बारीक करायचे नाहीत, थोडे वरचे वर करायचे आहेत.
हे सुद्धा आपण परातीमध्ये ॲड करूया. त्यानंतर पुन्हा त्याच तुपामध्ये आपण खाजूर घातलेला आहे. आपण साधा खाजूर घेतलेला आहे. जर तुम्ही काळा खाजूर घेतला तर अगदी उत्तमच. आता हा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये. हा परतवून घेतला की हा पण थोडासा सैल पडतो. सैल पडला की आपण हा सुद्धा परातीमध्ये काढून घेणार आहोत. तसंच जे उरलेलं तूप आहे ते वरतून आपण या मिश्रणामध्ये घालत आहोत. आणि त्यासोबत घालणार आहोत वेलची जायफळची पूड. हे घालून झालं की सर्व मिश्रण आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्ही हाताने मिक्स करून घ्या. आता ह्याचे छान लाडू वळवायला घेऊया. जर घरात कोणी मदतीला असेल तर नक्की त्यांची मदत घ्या, म्हणजे तुमचे लाडू सुद्धा पटापट होऊन जातील. खाण्यासाठी रुचकर आणि असे गुणकारी असे हे डिंकाचे लाडू नक्की करून बघा. आणि आपली रेसिपी आवडल्यास आजीच्या हातची जादूला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आपण पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये.